राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उद्यापासून 3 दिवसीय अखिल भारतीय समन्वय बैठक, केरळच्या पल्लक्कडमध्ये बैठकीचं आयोजन। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुख बनवण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर दबाव, आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर आरोप। राज्य शासनाच्या दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत धक्कादायक बाब उघड, राज्यामध्ये 359 तर नाशिकमध्ये 40 बोगस प्रमाणपत्रांद्वारे दिव्यांगांना नोकरी, अंतिम मुदतीनंतरही 40 जणांनी प्रमाणपत्र केलं सादर। पीओपी गणेश मूर्तींना तुर्तास बंदी नाही, हायकोर्टाचा दिलासा। पीओपीबाबत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने तयार केलेल्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करा, हायकोर्टाचे निर्देश। पुढील सुनावणी ऑक्टोबरपर्यंत तहकूब। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी केला भाजपमध्ये प्रवेश, हिम्मता आणि शिवराज यांनी सोरेन यांना दिलं पक्षाचं सदस्यत्व। रांचीच्या धुर्वा इथल्या शहीद मैदानावरती झाला कार्यक्रम। गुजरातमध्ये निसर्गाचा कहर, 18 जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका, पुरात रस्ते, गाड्या, पूल वाहून गेले, हेलिकॉप्टरनं बचाव कार्य सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।